प्रकरण 7वे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरणातील संस्थान विलिनीकरणाचा पुढचा मुद्दा म्हणजेच पोर्तुगीज आणि फ्रेंच यांच्या ताब्यातील संस्थानांविषयीची माहिती किंवा संस्थानांच्या निर्वसाहतीकरणाविषयीची माहिती आपण या तासिकेला बघणार आहोत. जलमार्गाने भारतात येणारा पहिला धाडसी प्रवासी किंवा खलाशी म्हणजे वास्को द गामा. 1498 मध्ये तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरामध्ये उतरला होता. तो पोर्तुगीज होता. पोर्तुगीज धाडसी आणि महत्वाकांक्षी होते. या पोर्तुगीजांनी गोवा, दीव, दमण, वसई, मुंबई, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या आणि दमणगंगा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेल्या दादरा आणि नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. या भागावर त्यांनी गव्हर्नरची नेमणूक केलेली होती. त्याच्यावर सविस्तर उत्तर लिहा म्हणून 5 गुणांसाठी प्रश्न बघा. दादरा व नगर हवेली या पोर्तुगीज वसाहतींच्या विलिनीकरणाची माहिती लिहा. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पोर्तुगीजांनी या भागाला स्वातंत्र्य देणं अपेक्षित होतं. मात्र पोर्तुगीजांनी भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिलं नाही. स्थानिक जनता पोर्तुगीजांच्या विरुद्ध सक्रिय झाली होती. स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे जनतेने आपला लढा तीव्र केला होता. युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आणि आझाद गोमंतक दल यांनी परस्पर सहकार्य करून हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्याची मोहीम राबवली. 1954 मध्ये फ्रान्सिस मस्काऱ्हानीस, विमल सरदेसाई या आझाद गोमंतकच्या कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन करून नगर हवेलीचा प्रदेश ताब्यात घेतला. युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स संघटनेने दादरा भागावर नियंत्रण मिळवले. आझाद गोमंतक परिषदेच्या राष्ट्रवादी मुक्ती सेनेने नरोली, पिंपरिया, सिल्वासाचा भाग ताब्यात घेतला. स्थानिक पोलीस ठाणी आणि प्रशासकीय कार्यालयांवर हल्ले चढवले. जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेता पोर्तुगीज सैन्याने माघार घेतली. म्हणजे पोर्तुगीजांनी या ठिकाणी शरणागती पत्करली. पोर्तुगीज कॅप्टन फिडाल्गो याने शरणागती पत्करली. त्यानंतर केंद्र सरकारने KG बदलानी या अधिकाऱ्याला त्या भागात प्रशासन सुरळीत करण्यासाठी पाठवलं. त्यांनी भारत सरकारशी केलेल्या करारानुसार दादरा आणि नगर हवेलीचा भाग कायदेशीररित्या 2 ऑगस्ट 1954 रोजी भारताकडे हस्तांतरित केला. या लढ्यामध्ये विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, निळूभाऊ लिमये, नानासाहेब काजरेकर, वसंत झांझले यासारख्यांनी भाग घेतलेला होता. यानंतर 1961 मध्ये या भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर गोव्यातील पोर्तुगीज सत्ता झुगारून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच प्रयत्न सुरू झालेले होते. संकल्पना चित्र या मुद्द्यावरती येऊ शकतं किंवा सविस्तर उत्तर लिहा 5 गुणांसाठी. गोवा मुक्ती संग्रामातील नेत्यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा. तर काही नेत्यांची नावं दिली जातील, त्या नेत्यांची योगदानाविषयीची माहिती लिहायची. 1928 मध्ये मुंबईमध्ये गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली होती आणि या गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख होते डॉक्टर TB कुन्हा.
1929 मध्ये गोवा काँग्रेस भारतीय राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत असलेली एक शाखा झाली. 1939 मध्ये छोडो गोवा अशी पत्रिका संपूर्ण गोव्यामध्ये लावण्यात आली. संयुक्त आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कारन्नीस यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि मडगाव येथील सत्याग्रहामध्ये भाग घेतलेल्या डॉक्टर कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर आणि अन्य कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. पोर्तुगालमध्ये 8 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर डॉक्टर कुन्हा भारतात परत आले आणि त्यांनी मुंबईमध्ये आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा ही वृत्तपत्र सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यावर गोवा मुक्ती लढा महाराष्ट्रातील चळवळीचा एक भाग बनला होता. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्तीसाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना पोर्तुगीज सरकारनं गोव्यातून हद्दपार केलं होतं. त्यानंतर गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना 1954 मध्ये पुणे या ठिकाणी झाली. केशवराव जेधे, नाग गोरे, जयंतराव टिळक हे या समितीचे नेते होते. नानासाहेब गोरे आणि सेनापती बापट या समितीच्या नेत्यांनी गोव्यामध्ये सत्याग्रह केला. पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिकातून लढ्याला प्रेरणा दिली. त्यानंतर पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढणाऱ्या मोहन रानडे यांचे योगदान मोलाचे आहे. आझाद गोमंतक दलाच्या सहकार्याने मोहन रानडे यांनी सशस्त्र लढा दिला. पोलीस स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. पोर्तुगीजांनी त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगामध्ये 1942 पर्यंत ठेवले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणं अपेक्षित होतं, मात्र पोर्तुगीजांनी गोवा सोडण्यास नकार दिला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यातील जनतेने काही संघटना स्थापन केल्या होत्या. अनेकांनी सत्याग्रह आंदोलनं केली होती. पोर्तुगीज सरकारने आंदोलकांना आणि आंदोलकांच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं, जनतेवर अत्याचार केले. यामुळे गोवा मुक्ती लढा अधिक तीव्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकभावनेची दखल घेतली आणि लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. ऑपरेशन विजय या सांकेतिक नावाने भारतीय सैन्य गोव्यामध्ये उतरलं. स्थानिक जनतेने देखील सैन्याला मदत केली. पोर्तुगीजांनी पेरलेल्या भूसुरुंगाबद्दल त्यांनी पुण्याला माहिती कळवली. 48 तासाच्या आत पोर्तुगीज शरण आले. अखेर 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हे भारतीय संघराज्यात सामील झाले. गोव्याचे 450 वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आले. इथे तुमचे मत नोंदवा अंतर्गत प्रश्न बघा. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो नकाशा वाचनाचा आहे. नकाशा दिलेला असेल प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. आणि म्हणून नकाशा वाचन आता आपण बघणार आहोत. स्वतंत्र भारताचा नकाशा आहे. यानंतर नकाशा वाचन आपण बघणार आहोत. नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. नकाशा दिलेला असेल प्रश्नपत्रिकेमध्ये.
आणि त्याच्यावर आधारित त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. नकाशा बघा, स्वतंत्र भारताचा नकाशा आहे. त्या स्वतंत्र भारताच्या नकाशावरील आपण प्रश्न बघू. भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते आहे? तर या ठिकाणी नकाशाच्या दिशा जर माहिती असतील तर पटकन आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिता येणार आहे. तर नकाशामध्ये भारताची वायव्य दिशा बघा, आपल्या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला पाकिस्तान दिसतंय, ती वायव्य दिशा. म्हणून भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र पाकिस्तान आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते होते? तर भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र गोवा हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांचे सत्ता केंद्र कोणते? तर ते बघा, पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांची सत्ता केंद्र दिसत आहे. पुद्दुचेरी दिसते, त्यानंतर कारिकल, त्यानंतर यानम वरती बघा, आणि चंद्रनगर हे फ्रेंचांच्या ताब्यातील सत्ता केंद्र होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या दक्षिणेला कोणते राष्ट्र आहे? तर नकाशाच्या दिशा माहिती तुम्हाला, वरची उत्तर आणि खालची दक्षिण, आणि म्हणून भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हे राष्ट्र आहे. त्यानंतर फ्रेंचांची पश्चिम किनारपट्टीवरील वसाहत कोठे होती? पश्चिम किनारपट्टी इकडे बघा, गोव्याच्या खाली फ्रेंचांची पश्चिम किनारपट्टीवरील वसाहत माहे ही आहे. म्हणजे अशा रीतीने नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण बघितली. म्हणजे नकाशा वाचन 5 मार्कांसाठी हा प्रश्न प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर फ्रेंचांच्या ताब्यातील प्रदेशांविषयी आपण जाणून घेणार आहोत. इसवी सन 1625च्या सुमाराला फ्रेंच भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. त्यांनी व्यापारासाठी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. फ्रेंचांनी भारतामध्ये चंद्रनगर, माहे, पॉंडिचेरी म्हणजेच पुद्दुचेरी येथे आपल्या वखारी स्थापन केल्या होत्या. 18व्या शतकात भारतात आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी फ्रेंचांनी इंग्रजांबरोबर तीव्र संघर्ष केला होता, परंतु त्यात त्यांचा निभाव लागला नाही. 1760च्या वांदिवासच्या लढाईमध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पूर्णपणे पराभव केला आणि भारतातील राजकीय स्पर्धेपासून ते बाजूला पडले. तरी सुद्धा जेथे जेथे फ्रेंचांच्या वखारी होत्या तेथे त्यांनी आपली सत्ता टिकवून धरली होती. ब्रिटिशांनी सुद्धा त्या लहान लहान प्रदेशातील फ्रेंचांच्या सत्तेला आवाहन दिलं नव्हतं. परिणामी भारतामध्ये चंद्रनगर, कारिकल, माहे, यानाम आणि पॉंडिचेरी ह्या भूप्रदेशावर फ्रेंचांची सत्ता राहिली. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पॉंडिचेरी म्हणजेच पुद्दुचेरीचा भाग हा फ्रेंचांच्या ताब्यात होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांना घालवून दिल्यास पोर्तुगीज आणि फ्रेंच स्वतःहून निघून जातील असं भारतीयांना वाटत होतं. तसं बघितलं तर पुद्दुचेरी, कारिकल, माहे आणि यानम हे एकमेकांशी निगडीत नसणारे प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील चंद्रनगरचा प्रदेश फ्रेंचांच्या ताब्यात होता. फ्रान्स सरकार आपल्या ताब्यातील प्रदेश सोडायला तयार नव्हते आणि म्हणून पुद्दुचेरी म्हणजेच पॉंडिचेरी येथील कामगार नेते व्ही सुबैया यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित झाले. त्याची दखल घेऊन भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे पुद्दुचेरी भारताला परत करण्याची आग्रही मागणी केली. जून 1948 मध्ये दोन्ही सरकारांमध्ये करार झाला आणि पुद्दुचेरीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वाटाघाटी, आंदोलन आणि प्रत्यक्ष कारवाई
या मार्गाने पुद्दुचेरीचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली. 1949-50 मध्ये सार्वमताद्वारे चंद्रनगर भारतामध्ये विलीन झालंय. त्यानंतर पुढे 13 ऑक्टोबर 1954 मध्ये फ्रान्स आणि भारत ह्या उभय सरकारांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. ह्या सरकारांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाल्यानंतर विधिमंडळ आणि नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झालं आणि 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारताला या सगळ्या फ्रेंच वसाहतींचा ताबा मिळाला. 1962 मध्ये ह्या कराराला फ्रान्सच्या संसदेने मान्यता दिली आणि त्यानंतर 1963 मध्ये पुद्दुचेरी म्हणजेच पॉंडिचेरी हा केंद्रशासित प्रदेश झाला. 1949-50 मध्ये सार्वमताद्वारे चंद्रनगर भारतामध्ये विलीन करण्यात आलं. म्हणजे अशा रीतीने तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने भारतातील संस्थानांचं भारतीय संघराज्यामध्ये विलिनीकरण झालं आणि भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. अशा रीतीने 1961 पर्यंत अखंड भारत हा तयार झालेला नव्हता. संस्थानांच्या विलिनीकरणानंतर तो तयार झाला. धन्यवाद.